महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। सोलापूर शहरात प्रेम प्रकरणातून एका तृतीयपंथीयानं उचललं टोकाचं पाऊल, ओढणीच्या सायने घेतला गळफास। सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। सोलापूर शहरातील एका तृतीयपंथीयाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रकाश व्यंकप्पा कोळी, वय वर्ष 22, राहणार साईनगर बाळे, सोलापूर असं जीवन संपवलेल्या तृतीयपंथीयाचं नाव आहे। ही घटना 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी उघडकीस आली। राहत्या घरात पत्राच्या अँगलला ओढणीच्या सायने गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच तृतीयपंथीयांनी सिव्हिल रुग्णालयात मोठी गर्दी केली। मृताची बहीण यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। मी ज्योती कोळी अमित, माझा भाऊ फाशी घेतलाय आज। ते सुधरीमुळे घेतलाय की त्याचं 12 वर्ष प्रेम होतं, त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय। तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत, तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला, तिथं फसवला, तिथं मारहाण करत होता, भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता, गेला की बघ म्हणायचं, मागायला पण जात नव्हता। माझा भाऊ जोगती होता, काय त्याला न्याय मिळणार पाहिजे गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला पाहिजे। काय न्याय मिळणार म्हणजे मिळालं पाहिजे माझ्या भावाला। माझ्या भावाचा जीव गेलेला आहे, सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे। मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। धन्यवाद। तुम्हाला कधी माहिती मिळाली? सकाळी घटना घडलेला आहे, संध्याकाळी माझ्याकडे आलता तो, सगळं येऊन सांगून गेला असं मला त्रास द्यायलाय। तो मर म्हणला, मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला, असं फसवला, त्याला फसवून नेलेला आहे, नेऊन ते सकाळी झालेलं आहे घटना। मला नंतर माहीत पडलेलं आहे, व्हिडिओ पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे। त्याला त्रास होत होता, आता 6 महिने झाला त्याला त्रास आहे। त्याला जाऊ देत ना, कुठे येऊ देत नव्हता, त्याला कोंडून मारत होता घरात, त्याला मारहाण भरपूर करत होता, धमकी देत होता, तुला फाशी घालतो, हे करतो ते करतो, तसं धमकी देत होता। फिनाल पण पिला होता। जाऊ दे म्हटलं, आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो, केस वगैरे काय केलं नाही, त्याच्यावरच त्याने फायदा घेतला। शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे। तो लग्न केलं का त्यानं? लग्न केलं नाही, त्याचं लग्न आहे उद्या आहे। लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग, फसून ते असं झालं, सगळं घडलेलं आहे। तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणल्यावर व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय, तू फाशी घे म्हणलाय, तू मर म्हणून सांगितलंय त्यानं मेलाय, त्याच्या दबावानंच माझा भाऊ मेलेला आहे। ते व्हिडिओ तुम्ही हे केलेले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्ही काय सांगितलेलं आहे? त्यांना नेमकं बोललंय की मला खूप त्रास व्हायला आहे, मला कुठं गणगोतमध्ये जाऊ देत नाही, येऊ देत नाही, काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार, असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे। जीव जाताना त्यानं बोललेलं आहे, त्यानं दुसरं लग्न करून घेणार आहे, आज त्याची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो म्हणजे असं करून घेतलेलं आहे। त्याच्या दबावामुळे झालेलं आहे सगळं। आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। नाव काय ते समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे, तो राहत आहे दयानंद कॉलेज चौक वैदवाडीमध्ये राहतो। माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी, तो जोगती जाळ्यामुळे शिवटी कोळी आहे त्याचं नाव। आता तृतीयपंथी यानं प्रेम प्रकरणातून जीवन संपवल्याचं बोललं जात आहे। प्रियकराचं लग्न होतं, दोघे आधी एकमेकांच्या प्रेमात होते, पण अचानक प्रियकरानं साथ सोडली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानं तृतीयपंथीयानं जीवन संपवल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। माझा जे चेला होता प्रकाश आडनाव कोळी, तर त्याच्यावर त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं, त्याशी त्यानं लग्न केला, काय त्यानं करून त्याला सोबत राहतो म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही, कोणाला बोलू दिला नाही, येऊ दिला, घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता, मारहाण करत होता, मग त्याला काय करत होता। परत त्यानं आज लग्न करून गेलं आहे, त्याचं लग्न करून गेलं, त्याचं जे पण जिम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर, नाव काय त्याचं का? सुधीर जमादार म्हण, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलं, मराठीच्या अगोदर सगळे व्हिडिओ केलेले आहेत, ते व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत। तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा मागणार लोकांना न्याय द्या। इतकंच नव्हे तर आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ देखील काढल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। मी हे पाऊल उचलत आहे, याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार हा आहे। माझ्याशी लग्न केलं, खोटं प्रेम केलं, 8 वर्ष राहिलं,
माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला. मला कुठं जाऊ देत नव्हता, येऊ देत नव्हता. माझं सगळं माणसं तोडलं. माझ्या जोगती समाजापासून मला लांब ठेवला. पण आता तो दुसरा लग्न करतोय. माझं हे सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सोलापूर.